म्हणजे टीम खूप छान चालू आहे आमच्या, आणि आमचं जे सगळ्यांचं वागणं वगैरे आहे सोबतचं, असं काहीच नाहीये की कोणता प्लेअर आतमध्ये खेळाय कोणता बाहेर आहे, तो टीम मध्ये इन्व्हॉल्व नाहीये, काही नाही. असं सगळ्यांचं म्हणजे सगळ्यांची एकमेकांशी बोलणं वगैरे खूप छान चालू आहे. संभाजी पाटलांचा आता पुढे टार्गेट? आता म्हणजे माझं मी तरी असं ठरवलंय की बहुतेक माझं ISPL चे लास्ट वर्ष असेल. इथून पुढे मी ISPL कदाचित खेळणार नाहीये. एक 80% तर हे खरंच आहे. नमस्कार नमस्कार नमस्कार. स्पोर्ट्स कट्टाच्या या विशेष भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्याबरोबर आलेले आहेत पुन्हा एकदा महाराष्ट्र पोलीसमध्ये काम करणारे, टेनिस क्रिकेटमध्ये महाराष्ट्रभर भारतभर चमकणारे आणि देशाच्या बाहेरही चमकणारे संभाजी पाटील. आपल्याकडे ते आधीही आलेले होते आणि त्या सगळ्या एपिसोडना तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. तेव्हाच त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की मी परत येणार आहे आणि ते परत आलेले आहेत भागामध्ये. तर स्पोर्ट्स कट्टामध्ये तुमचं स्वागत आहे. थँक्यू सर. तर कसं वाटतंय? ISPLचं तिसरं वर्ष आहे, तुमची घरवापसी झालेली आहे. म्हणजे पहिल्या सीझनची सुरुवात इकडनं झाली, मग मध्ये हैदराबाद आणि आता परत चेन्नई सिंगम्स मध्ये येऊन कसं वाटतंय? खूप छान वाटतंय सर. पहिल्या वर्षी मी चेन्नई सिंगम मध्ये होतो, परत हैदराबाद मध्ये खेळलो. हैदराबाद पण टीम छान होती, आणि परत चेन्नईमध्ये आलोय तर अजून जास्त छान वाटतंय, कारण एक्सपिरियन्स होता ह्या टीमचा, ह्या सपोर्ट स्टाफचा, मॅनेजमेंटचा सर्व अनुभव होता. तर त्यांच्या ह्याच्यामध्ये खेळण्यासाठी परत एकदा खूप छान वाटते. आणि म्हणजे चेन्नई सिंगमची टीम म्हणजे एक फॅमिली सारखी वाटते आणि छान वाटते खूप. आणि मला सांगा की ISPLचं आता हे तिसरं वर्ष आहे. पहिले दोन्ही सीझन ठाण्यामध्ये झालेले होते. हो. आता यावर्षी सुरतमध्ये स्पर्धा होतीये. तर गेल्या 3 वर्षात स्पर्धेचं स्वरूप कशा प्रकारे बदललंय आणि ती किती मोठी होत गेली? म्हणजे जेव्हा पहिल्या वर्षी झालं होतं, तेव्हा वाटलं होतं का की तो हा प्रकार एवढा मोठा होईल म्हणून? नाही, पहिल्या वर्षी पाहिलं त्यावेळेस त्यावेळेस पण खूप छान होतं. खूप मोठी स्पर्धा, आम्ही एवढ्या स्पर्धा खेळलो भारतभर. परंतु त्या स्पर्धेमध्ये ती स्पर्धा खेळण्यासाठी खूप छान वाटलं, परंतु एवढी मोठी होईल असं वाटलं नव्हतं. डायरेक्ट तिसऱ्या वर्षी MVP मध्ये जर पोरचे कार येत असेल तर खूप मोठ्या लेवलला, खूप खूप मोठ्या, म्हणजे आम्ही विचारही केला नव्हता टेनिस बॉल प्लेअरने की एवढ्या मोठ्या लेवलला आमची टेनिस बॉलची स्पर्धा जाईल म्हणून. तर खूप मोठ्या लेवलला गेलेली आहे स्पर्धा. नाही, तुम्ही आता 20 वर्ष जवळ-जवळ टेनिस क्रिकेट खेळताय, बरोबर? 20 बरोबर. वर्ष. हो. तर तुम्ही सुरुवातीला खेळत होतात सगळं सांभाळून क्रिकेट, पण आता गेल्या 10 वर्षामध्ये किंवा गेल्या 5 वर्षामध्ये किती फरक पडलाय? म्हणजे टेनिस प्लेयर, म्हणजे आता काही-काही टेनिस प्लेयरशी आपण बोलतो, तर ते म्हणजे 16व्या-17व्या वर्षापासून विचार करतात, की माझं याच्यात पण करिअरच होऊ शकतं. हो. अशी आता आली आहे परिस्थिती एवढ्या प्रमाणात? हो, मी स्वतः सुद्धा सांगतो की तुम्ही असं काही नाही की पहिलं असं होतं की लेदर बॉलमध्येच क्रिकेटचं करिअर होऊ शकत होतं. टेनिस बॉल जर खेळत असेल कोण तर लोकांना असं वाटत होतं की टेनिस बॉल म्हणजे काहीच नाहीये. परंतु आत्ता एक 7 ते 8 वर्ष झालं टेनिस क्रिकेट खूप मोठ्या लेवलला गेलेलं आहे. आणि आता ISPL आल्यापासून तर टेनिस प्लेअरचे तर दिवस मी तर म्हणेल की बदललेलेच आहेत, आणि ते अजून इथून पुढे सुद्धा खूप मोठ्या लेवलला जाईल. पण तुम्ही सुरुवात केली, तुम्ही तर पोलिसातच होता. तुमचा फिटनेस आणि या सगळ्या गोष्टी आपोआप होत्याच. हो. पण फिटनेस लेवल जे आधीचं होतं आणि आत्ताचं होतं, याच्यात सुद्धा किती प्रमाणात खेळाडूंना आता अवेअरनेस यायला लागलाय? कारण तुम्ही नॅचरलीच ॲथलीट होतात, आधीपासून आणि नंतर सुद्धा. पण आधी जे लोकं टेनिस बॉल क्रिकेट आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी मिळून आणि जसा वेळ मिळेल तशा स्पर्धा खेळायचे, पण आता फिटनेस लेवल आणि या सगळ्या बाबतीमध्ये कसा फोकस होतोय? आता म्हणजे सांगायचं म्हणजे आता मॅचेस इतक्या वाढलेल्या आहेत की जे प्लेयर आहेत चांगले चांगले, म्हणजे खूप सारे प्लेयर आहेत टेनिस क्रिकेटमध्ये. म्हणजे पहिल्यांदा जे प्लेयर खेळत होते एक 10 ते 12 वर्षापूर्वी पहिले, तर त्यांच्यासाठी एवढ्या सुविधा नव्हत्या. परंतु आता प्लेयर टेनिस क्रिकेटमध्ये पैसेही खूप आलेले आहेत आणि तशा सुविधा पण आलेल्या आहेत. तर ते प्लेयर्स
आपल्या फिटनेसकडे लक्ष देत आहेत. म्हणजे तसं लक्ष देत आहेत. खूप काय काय काही प्लेअर तर असे आहेत की ते क्रिकेट खेळत खेळत आपल्या स्वतःचं फिटनेस एवढा जपतायत की जेणेकरून ते अजून 10 ते 15 वर्ष चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळतील, त्याच्याकडे त्यांचा फोकस आहे. तर फिटनेसच्या बाबतीत सर सर्वच प्लेअर भरपूर लक्ष देत आहेत स्वतःकडे. कारण ते आता एवढ्या मॅचेस खेळायच्या म्हणजे फिटनेस लागणारच. म्हणजे हो, त्या तोडीचा म्हणजे आधी लेदर बॉलमध्ये आपण म्हणतो की एवढा फिटनेस पाहिजे, तेवढा फिटनेस पाहिजे. तेवढ्याच प्रमाणात आता टेनिस बॉलमध्येही सुरुवात झाली. नक्की. आणि सर ISPL मुळे म्हणजे आम्ही पण फिटनेस करत होतो, परंतु ISPL मध्ये आल्यापासून त्या लेवलला जो म्हणजे जे कोचेस आहेत, फिटनेस ट्रेनर ते आहेत आमचे, ते आमचा जो फिटनेस आहे त्याच्यामुळे आम्हाला काहीतरी शिकायला भेटलं की आमच्याकडून आम्ही दुसऱ्यांना ते सांगतोय आणि त्याच्यामुळेही खूप फरक पडतोय. नक्कीच, नक्कीच, नक्कीच. पण अ, इकडे तुम्ही सगळ्या टुर्नामेंट्समध्ये 8 ओव्हरच्या मॅचेस खेळता आणि इकडे 10 ओव्हरच्या मॅचेस खेळता. त्यांनीही खूप फरक पडतो फिटनेसमध्ये असं नाही, अप्रोचमध्ये किंवा बघण्याच्या खूप फरक दृष्टिकोनातून. पडतो सर, खूप. आमच्या जास्त करून 6 ओव्हरच्याच मॅचेस असतात आणि अचानक 10 ओव्हरची मॅच आली की मग जे आमचं म्हणजे बॅटिंग लाईन असेल किंवा बॉलिंग लाईन असेल, ते एकदम अशी ठरलेलीच असते 6 ओव्हरच्या मॅचला ते. परंतु अचानक 10 ओव्हरची मॅच आली, तर एक प्रकारे डिस्टर्ब झाल्यासारखं वाटतं. म्हणजे अचानक विकेट पडल्या लवकर, तर कोणाला बॅटिंगला पाठवायचं काय ते. तर 10 ओव्हरच्या मॅचने टेनिस प्लेअरला कारण कर्नाटक असेल, राजस्थान असेल, ह्या साईडला सर वरच्या भागामध्ये UP मध्ये 10 ओव्हरच्या मॅचेस होतात. परंतु महाराष्ट्र, गुजरात ह्या ह्या भागामध्ये 6-6 ओव्हरच्याच मॅचेस होतात. तर थोडासा फरक पडतो खेळण्यासाठी. तुम्ही आता कर्नाटक, राजस्थान, गुजरात म्हणालात. पण गेल्या 20 वर्षामध्ये म्हणजे आधी टेनिस बॉल क्रिकेट मुंबई आणि पुण्यापर्यंतच होतं, बरोबर आहे? हो, पण आता अख्ख्या भारतभर झालंय. अख्ख्या भारतात मॅचेस हो, होतात. म्हणजे पूर्ण मी असं ऐकलंय की भारतामध्ये सर. पश्चिम बंगालमध्येही खूप मोठ्या प्रमाणात आता व्हायला लागलेले खूप आहेत. खूप क्रिकेट असतं म्हणजे पूर्ण भारतामध्येच सर. पहिलं महाराष्ट्र, गुजरात ह्या भागामध्ये जास्त क्रिकेट होतं. तर आता म्हणजे असं कोणतंही राज्य सांगताच येणार नाही की तिथं क्रिकेट कमी आहे. पूर्ण राज्यांमध्ये खूप क्रिकेट चालू आहे टेनिस बॉलचं. इंटरेस्टिंग. मला सांगा की आता तुम्ही एवढे वर्ष आहात, तर तुम्ही कुठला टेनिस बॉल क्रिकेट खेळाडू बघत मोठा झालात? म्हणजे आम्ही ऐकतो ते काय ओमकार देसाई असेल, हे असेल. तुम्ही कोणता खेळाडू बघत टेनिस बॉल क्रिकेटकडे वळलात आणि कधी असं वाटलं नाही लेदर बॉल ट्राय करावा? म्हणजे मी पुणे शहरमध्ये, पुणे सिटीमध्ये मी हडपसर या भागात राहतो. तर त्या भागातून तरी कोणतं प्रोफेशनल प्लेअर असं बाहेर क्रिकेट खेळत नव्हता टेनिस बॉलचं. आमच्या इथं खूप सारे प्लेअर होते, परंतु त्यावेळेस मला सुद्धा वाटलं नव्हतं की मी एवढ्या मोठ्या लेवलला जाईल, कारण टेनिस बॉल क्रिकेटच्या बाहेरच्या पण मॅचेस असतात हे माहीत नव्हतं त्यावेळेस. तर तेवढा काही विचार केलेला नव्हता. फक्त मला आमच्या भागातले लोक लेदर बॉलवरती खेळ म्हणायचे, परंतु ते काही जमलं नाही त्यावेळेस. आणि नंतर जसं जसं प्रोफेशनल क्रिकेट खेळायला सुरुवात केली, तर पुण्यातील पप्पू रामगुडे, संदेश पार्टे, कृष्णा सातपुते, विशाल कांबळे, अशी सँडी जगताप, अशी खूप सारी नावं आहेत की ते खूप मोठ्या लेवलला म्हणजे सांगायचं म्हणजे की फक्त ऐकत होतो की पुण्यामधून एक डिंगडॉंग टीम आहे आणि ती खूप मोठ्या लेवलला खेळते. फक्त म्हणजे त्यावेळेस तर महाराष्ट्रच होतं. महाराष्ट्रात जिथे पण जाईल तिथं जिंकून. फर्स्ट प्राइज त्यांना मिळतं, हे फक्त ऐकलं होतं. की मग त्यावेळेस असं वाटायचं किती भारी प्लेअर असतील, किती त्यांना खेळायला भेटतं बाहेर जाऊन, असे फक्त विचार होते. मग जसं क्रिकेट खेळायला सुरुवात केली, म्हणजे चांगलं क्रिकेट खेळायला सुरुवात झाली, तर तसे हे सारे प्लेअर भेटले मला नंतर. मग नंतर त्यांच्याकडे बघत 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 मग मी पुढे गेलो. इंटरेस्टिंग. पण पहिला मोठा ब्रेक कधी मिळाला? 2005 साली, म्हणजे 2005 साली पुण्यामध्येच एक टुर्नामेंट होती खूप मोठी. त्याच्यामध्ये मी एक सनी इलेव्हन म्हणून टीम होती, त्या टीम मध्ये मला वाटतं पुण्यातली पहिली नाईट टुर्नामेंट असेल येरवडामध्ये. तर त्या ग्राउंड तिथं मला चान्स मिळाला एका टीम मध्ये. मला एवढं कोण ओळखतही नव्हतं आणि त्यावेळेस मला मॅन ऑफ द सिरीज मिळाली होती. माझी पहिली प्रोफेशनल क्रिकेटची पहिली मॅन ऑफ द सिरीज येरवडाच्या ग्राउंडवरती मला मिळाली. तर खूप छान वाटलं होतं त्यावेळेस.
इंटरेस्टिंग. मला मला सांगा, की त्या टेनिस क्रिकेटमुळे तुम्ही अनेक भागात फिरलात, हे फिरलात. कधी कुठल्या म्हणजे इंटरनॅशनल खेळाडूला खेळण्याचा संबंध आला की नाही? कधी विषय आला की नाही खेळताना? हो, म्हणजे आता इंटरनॅशनल म्हणजे आता परविंदर रावण सर होते. त्यांच्या बरोबर ती राहिलो, म्हणजे एक मॅच होती तिथं त्यांच्यासोबत खेळलो होतो. आणि मग असे पण कधी असं वाटलं होतं, की आपल्याला एवढ्या मोठ्या खेळाडूंबरोबर खेळायची संधी, बसायची संधी कधीच नाही. आता मिळेल? ISPL च्या बाबतीत जर सांगायचं म्हणलं तर अमिताभ बच्चन सर असतील किंवा सचिन तेंडुलकर सर असतील, मी एवढं क्रिकेट खेळलो पण कधी असं वाटलं नाही की त्यांना बघायला भेटेल असे समोरासमोर, म्हणजे म्हणजे सर्वच जण. पण ISPL मुळं जेव्हा की आता ज्यावेळेस फर्स्ट टाइम सचिन सरांना पाहिलं, म्हणजे तेव्हा असं वाटलं की सचिन तेंडुलकर सर म्हणजे गॉड होते आपले क्रिकेटचे. तर ते त्यांना असं बघत बसूशी वाटलं की एवढे मोठे. आणि हे ISPL मुळं शक्य झालं की, किंवा अमिताभ बच्चन सर असतील, ज्यांच्या बरोबर आम्ही स्वतः सोबत राहून फोटो ते काढले. असं कधी वाटलं नव्हतं, की कधीच वाटलं नव्हतं एवढे मोठे ऍक्टर असतील किंवा क्रिकेटर असतील त्यांच्या सोबत, त्यांच्या शेजारी थांबून, किंवा आता मोहम्मद कैफ आहेत, की ते सुद्धा बोलतायत आम्हाला, म्हणजे कॉमेंट्री ग्राउंड मध्ये. वरती गेल्यानंतर एवढे मोठे इंटरनॅशनल प्लेयर इंडियाचे ते सुद्धा आम्हाला या ISPL मुळे आमच्या नावाने आम्हाला ओळखायला लागले. ते खूप भारी वाटते. आणि सूर्या सिंघम जे तुमच्या टीमचे ओनर आहेत, त्यांच्याबरोबरचा अनुभव सांगाल? सूर्या सिंघम ते स्वतः पण त्याच्याबरोबरचं त्याने ओनर, अनेक हा पोलिसांची सॉरी, कामं केली आहेत. तुम्ही खूप भारी वाटते की पहिल्या सीझनला मी जो 9वा मारला होता त्यावेळेस सूर्या सरांनी स्वतः उठून किंवा मला भेटले होते. आणि नंतर आत्ता पण ह्या सीझनला ज्यावेळेस मी टीम मध्ये आलो त्यावेळेस त्यांनी मला म्हणजे टीमला भेटायला आले त्यावेळेस स्वतः मला मिठी मारली त्यांनी. तो म्हणजे अनुभव खूप मोठा होता माझ्या, खूप म्हणजे खूप छान वाटलं त्यांना. ते सुद्धा पर्सनली नावाने ओळखतात, म्हणजे एवढे मोठे ऍक्टर की ते आपलं नाव घेत आहेत तरी सुद्धा ते सुद्धा खूप छान वाटतंय, म्हणजे स्वतःसाठी तरी. म्हणजे एक प्रकारे आम्ही एक टेनिस प्लेअर आहोत, आणि एक टेनिस प्लेअर साठी अजून काय पाहिजे की एवढे मोठे ऍक्टर जर आपल्याला नावाने ओळखत असतील, इंटरनॅशनल प्लेअर आपल्याला नावाने ओळखत असतील, तर ते आमच्या सगळ्याच टेनिस प्लेअर साठी खूप मोठी गोष्ट आहे. नाही, नाही. नक्कीच. आणि मला हे सांग, की मागच्या वेळी इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतंस, की कृष्णा सातपुते भावासारखा आहे. तर हो. आता एकाच टीममधनं खेळून कसं वाटतंय? गेल्या वर्षीही एकाच टीम मध्ये होतो आम्ही, हो, हो. आणि ह्या वर्षी म्हणजे, आणि आता बाहेर खेळताना पण असतोच एकत्र. तर खूप छान वाटतं कृष्णा बरोबर नेहमीच, कारण खूप मोठा, खूप खूप मोठा प्लेअर आहे तो. आणि त्याच्याबरोबर किंवा त्याचा अनुभव असेल तो आम्हाला सांगतो खेळताना वगैरे, तर खेळायचं म्हणजे त्याच्याबरोबर छान वाटतं. खूप आणि कृष्णा बरोबर नेहमीच छान बाकीचे वाटतं. कोण-कोण टेनिस प्लेयर आहेत ज्यांच्याबरोबर तुम्ही असता मॅक्सिमम, म्हणजे एकत्र तुम्ही वेगवेगळ्या टुर्नामेंटना जाता? माझ्या टीम बाकीचे मध्ये आसिफ शेख असतो पुण्याचाच, आमच्या अक्षय तावरे, धनंजय विंताडे, नझीर शेख असेल, म्हणजे असे भरपूर सारे प्लेयर आहेत माझ्याच टीमचे. नितीन वाकळे, पप्पू तोडकर, जो पप्पू तोडकर आता हैदराबादच्या टीम मध्ये आहे. हो, हो. तो हे म्हणजे ही माझी टीम आहे. जसं की आम्ही बाहेर खेळतो तर ही माझी टीम असते. तर माझ्या मग टीमचे अजून 2 प्लेयर आहेत. कृष्णा गवळी पण आहे, तो हे कलकत्त्याच्या टीम मध्ये आहे. हो, हो. कृष्णा गवळी हा, कलकत्त्याचे. म्हणजे असे माझ्या टीम मध्ये जे खेळणारे आहेत ते 4 ते 5 प्लेयर ISPL खेळलेले आहेत. तर मला सुद्धा खूप छान वाटतं की हे प्लेयर खेळलेले आहेत म्हणून. आता या सीझनचं चेन्नई सिंघम्सचं आणि संभाजी पाटील यांचं स्वतःचं काय टार्गेट आहे? कारण तुम्ही चांगला चाललाय सध्या सीझन. आमची टीम म्हणजे अशी टीम आहे आता की 18 प्लेयर आहेत, परंतु 11 प्लेयर सिलेक्ट करण्यासाठी खूप टेन्शनचं काम आहे. कारण सगळेच प्लेयर इतके छान आहेत की, पण खेळण्यासाठी 11च प्लेयर घ्यायचे तरी पण ते प्लेयर चॉईस करण्यासाठी खूप हे आहे, कारण सगळे प्लेयर खूप छान खेळत आहेत. आणि टीम मध्ये असं काही नाही, म्हणजे टीम खूप छान चालू आहे आमच्या. आणि आमचं जे सगळ्यांचं वागणं वगैरे आहे सोबतचं, असं काहीच नाहीये की कोणता प्लेयर आतमध्ये खेळाय कोणता बाहेर आहे, तो टीम मध्ये इन्व्हॉल्व नाहीये, काय नाही. असं सगळ्यांचं म्हणजे सगळ्यांची एकमेकांशी बोलणं वगैरे खूप छान चालू आहे. आणि आम्हाला विश्वास आहे की आमची टीम फायनल जिंकणार नक्कीच ह्या वर्षी. नाही, नाही. नक्कीच. आणि संभाजी पाटलांचं आता पुढे टार्गेट काय आहे? म्हणजे आता 21-21 वर्ष टेनिस बॉल क्रिकेट झालंय. आता इथून पुढचं टार्गेट काय आहे? आता म्हणजे माझं, मी तरी असं ठरवलंय की
बहुतेक माझं ISPL चे लास्ट वर्ष असेल. इथून पुढे मी ISPL कदाचित खेळणार नाहीये. असं तुम्ही अनाऊन्स करताय. हो. आणि एक 80% तर हे खरंच आहे. पण हा. आणि कारण की आता खूप वर्ष क्रिकेट खेळलोय. थोडस एज नुसार पण क्रिकेट थोडस कमी करावंच लागतं. आणि आत्ताचे खूप सारे प्लेयर आलेले आहेत. असं नाही की मी बंद केलं म्हणजे त्यांना चान्स भेटणार असं नाही, परंतु खूप छान छान प्लेयर आहेत खेळणारे पूर्ण आपल्या भारतामध्ये. तर मी पण स्वतः तुमचा तरी मला वाटते परफॉर्मन्स कडक आहे, थांबेलच. पण तरी सुद्धा तुम्ही ठरवलंय. हा, मी ठरवलंय मी खेळू शकतो ISPL अजून 2 वर्ष खेळू शकतो, पण नाही, मी स्वतः ठरवलेलंच आहे की आता नाही खेळायचं. म्हणजे असं काही नाहीये की कोणत्या रागातून किंवा कशातून मी क्रिकेट बंद करतोय किंवा ISPLचं. बाकीचं क्रिकेट तर माझं चालूच राहणार आहे. परंतु ISPLचं क्रिकेट एखाद्या वेळेस बंद होईल, आणि कारण नवीन प्लेयर येतील, पब्लिकला सुद्धा नवीन प्लेअरचा गेम बघायला भेटेल आता इथून पुढे. म्हणजे असं भरपूर प्लेयर आहेत आता यावर्षी, पण कितीतरी नवीन प्लेअरने खूप छान खेळ केलेला आहे आणि पब्लिकलाही त्यांचा खेळ आवडतोय. तर अजून सारे खूप चांगले चांगले प्लेयर येतील खेळण्यासाठी. म्हणजे हे तुमचं म्हणणं खूप मोठं आहे. म्हणजे खेळू शकत असूनही तुम्ही थांबण्याचा निर्णय घेतलाय, ही म्हणजे तो निर्णय घ्याल नाही घ्याल पण असा विचार चालू आहे, ही सुद्धा खूप हो. मोठी गोष्ट आहे. नाही नाही, तुमच्या पुढच्या सगळ्या स्पर्धांसाठी आणि तुमच्या पुढच्या पूर्ण कारकिर्दीसाठी, मग ती सरकारसाठी असो, कुठल्याही संघासाठी असो किंवा क्रिकेटसाठी असो, स्पोर्ट्स कट्टातर्फे मनापासून शुभेच्छा. थँक्यू सर, थँक्यू. आणि एकदा कधीतरी आपण परत एकदा समोरासमोर बसून इंटरव्ह्यू करू. कदाचित तुम्ही चेन्नई सिंघमसाठी कप आणल्यावरती परत आमच्याशी गप्पा मारा, नक्की असंही सर, आपण म्हणू. नक्की नक्की नक्की. आणि आत्ता तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. लोक आम्हाला सारखं विचारत होते, परत संभाजी पाटीलांना आणा, परत संभाजी पाटीलांना आणा, तर ते आम्ही केलेलं आहे. त्याबद्दल तुमचेही धन्यवाद. तुम्ही परत आलात आणि वेळ दिलात त्याबद्दल. थँक्यू सर. लोकांनी आम्हाला सांगा कट्टेकऱ्यांनी की हा एपिसोड कसा वाटला. आत्ता मात्र आम्ही इकडेच थांबतोय. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद. थँक्यू सर.